रामकृष्ण गोविंद. दुसरा श्लोक, दुसरा म्हणजे आणखी एक नमुना दाखल. काय म्हणतात ब्रह्मदेव? यस्यावत 15वा श्लोक, तिसरा स्कंद 9वा अध्याय 15वा श्लोक. यस्यावतार गुणकर्म विडंबनानि नामानि ये सुविगमे विवशा गृह्णन्ति ते नैक जन्म शमलं सहसैव हेत्वा संयान्त्यपावृतमृतं तमजं प्रपद्ये. बघा, माहिती आहे आपल्याला, सगळं माहिती आहे. एकतर स्तुती करताना हे आठवत नाही, शब्दात त्याचं नियोजन करता येत नाही आणि अनुभव नाही. अनुभव नसला तरीसुद्धा एक अनुमान काहीतरी बांधता येतं ना. काय म्हटलेलं आहे? जे लोक प्राणत्याग करताना भगवंता आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्माच्या पापातून तत्काल मुक्त होऊन माया आवरणरहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात. त्या अजन्मा अशा आपल्याला मी शरण आलेलो आहे. इथं एक अत्यंत मूलभूत महत्त्वाचा प्रश्न येतो, मला ब्रह्मपदाची प्राप्ती हवी आहे का? आधी खरंच विचार करायला पाहिजे का मला संसारच हवा आहे? संसार करत करत, संसार सोडून देऊन मला ब्रह्मपदाची प्राप्ती हवी आहे का? मी नेहमी विचार करतो. मी तुम्हाला आत्ता परत सांगतो, 9 डिसेंबरला 11व्या स्कंधाच्या पठणाचा कार्यक्रम पंढरपूरला आहे. आता या गोष्टीला मी 6 महिने आधी, 8 महिने आधी तुम्हाला सारखं सांगत आहे, बरोबर आहे? आता मला सांगा, अजूनही 2 महिन्यानंतर जर आपल्याला कौटुंबिक घरातील कुणाच्या लग्नाचं आमंत्रण आलं तर आपण प्राधान्य कशाला द्याल? मी आधी दिलेल्या आमंत्रणाला द्याल का नंतर आलेल्या लग्नाच्या आमंत्रणाला प्राधान्य द्याल? लग्नाच्या आमंत्रणाच्या वेळेला तुम्हाला सांगता येणार नाही का, माझी त्या दिवशीची वेळ भागवताबरोबर ठरलेली आहे. निदान 65व्या वर्षी हे सांगायला काय हरकत आहे? मला नकोय ब्रह्मपद, मला ब्रह्मपदाची अपेक्षा नाही, कारण मला त्याचा अनुभव नाही. पण अनुमान अहो, कशा करता ब्रह्मपदाचा अनुभव घेतलेले रामकृष्ण परमहंस विवेकानंदांचा फोटो जरी बघितला तरी अंगावर रोमांच येतात. एवढं फोटो जर त्यांच्यात तेज आहे तर प्रत्यक्षात काय तेज असेल? कारण त्यांनी भगवंतांचा अनुभव घेतलेला होता. त्यामुळं त्यांना इतकी तेजस्विता आली त्यांच्या वाणीला. असा अनुभव मला घेता येऊ शकतो भगवंतांचा. परंतु मला हवंय नको हा निर्णय मी करायला पाहिजे. आणि एकदा हवंय असं ठरलं की मार्ग निघतो, मार्गदर्शक भेटतो. भगवंत सुहृद आहेत, ते कृपा करून मार्गदर्शक पाठवतात आणि मदत करतात मदत. नाव तुमची ते चालवतात. मी फक्त नावेत बसायचं काम करायला पाहिजे, पण ते सुद्धा करत नाही. अंतकाळचं किती आपण काकुळतीने बघितलं. अंतकाळी भगवंतांचं नाम. इथं काय म्हटलेलं आहे बघा, जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्माने सूचित करणारी नावे, विष्णू सहस्त्रनामातली सहस्त्रनामं यावरूनच रचली गेलेली आहेत आणि त्याचं संकलन भीष्माचार्यांनी एवढ्यासाठी केलेलं आहे. 1000 नामं, अवतार, गुण, लीला
कर्म यावरून आता काल परवा आपण बघितलं नारायण नावाची उपपत्ती आपण बघितली. अशी जी जी नावं ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कारणाने त्यांना ठेवली गेली ती सगळी भीष्माचार्यांनी संकलित केली. त्या स्तोत्राचं नाव विष्णू सहस्त्रनाम. पण नाही आहेत म्हणता, त्याचं महात्म्य पण माहीत नाही आणि अंतकाळी म्हणायचं महात्म्य तर नाहीच नाही माहिती. कसं होणार सांगा. आणि मग परत परत जन्म घ्यायला लागतो. बरं काय आहे, अनुमान तरी ठेवा. समर्थ सांगतात, माऊली सांगतात आणि सगळे संत सांगतात त्यांचा अनुभव. ते मला सांगा, भागवतावरती तरी तुमची श्रद्धा आहे की नाही? आहे. मग अंतकाळच्या स्मरणाला आपण प्राधान्य किंवा महत्त्व देतो का? आणि देत असेल तर अंतकाळी स्मरण व्हावं म्हणून काय प्रयत्न करतो? माझी गुडघेदुखी जावी म्हणून मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. मला कित्येक फोन येतात, मला अमुक आहे, मला तमुक आहे, यासाठी विष्णू सहस्त्रनामातला कुठला श्लोक म्हणावा. मी सांगतो अमुक श्लोक अमुक कारणाकरता म्हणा. पण मला काहीही कारण नसताना भगवंतांची कृपा हवी आहे केवळ आणि केवळ, यासाठी कुठला श्लोक आहे असं कधी विचारणा होत नाही. श्रीकृष्ण प्रीत्यर्थे पाठे विनियोग असं आपण म्हणतो, परंतु श्रीकृष्णाची प्रीती मला घेऊन काय उपयोग आहे? मला तुम्ही देणार आहे ₹1,00,000, 1,00,000 देणारा माणूस उद्या सकाळी येणार आणि भगवंतांची कृपा मला उद्या सकाळी मिळणार आहे. मी म्हणेन भगवंत कृपा करायला अजूनही आहेत, ₹1,00,000 संधी जाणार नाही. मला त्यासाठी त्या माणसाची वाट बघू दे. मला धन फार प्रिय आहे हो. 15 अनर्थ आहेत, आपण बघू. आणि हा सगळ्यात मोठा अनर्थ भगवंतांच्या पासूनची विस्मृती ही धनामुळं होते. अंतकाळी ब्रह्मदेव म्हणतात, केवळ आणि केवळ तुमचंच नाम घ्या. पण देहधारी जीवाला, माणसाला हे समजत नाही. जे लोक प्राणत्याग करताना आपले अवतार, गुण आणि कर्मांना सूचित करणारी नावे पराधीन स्थितीतही घेतात, ते अनेक जन्मांच्या पापातून तत्काळ मुक्त होऊन माया आवरणरहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त होतात. मग अंतकाळीच का, आत्ता का नको, असाही प्रश्न येऊन मला ते ब्रह्मपद आत्ता हवं. स्थित्वात्स्यात्मंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती. अंतकाळे का, त्याचा अनुभव या जन्मात आत्ता का नको? आणि घडू शकतं. इतकी एकात्मता, इतकी अनन्यता असेल तर ते मला सहकार्य करून बुद्धी देतात आणि माझं अज्ञान दूर करतात. 10व्या श्लोकात भगवंताने म्हटलेलं आहे की मी तुझं अज्ञान दूर करतो, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. काय करतो? ददामी बुद्धियोगम तम, असं म्हणतात. तुला बुद्धियोग देतो आणि तुझं अज्ञान, हे जे अज्ञान आहे या संसारात गुंतलेलं आणि माझ्या विस्मरणाचं अज्ञान, ते मी दूर करतो आणि तुझ्या हृदयात ज्ञानमय प्रकाश निर्माण करतो. आवरणरहित असलेल्या ब्रह्मपदाला प्राप्त करतात. त्या अजन्मा अशा आपल्याला मी शरण आलो आहे. अजन्मा अशा काय म्हटलेलं आहे? अहमेवासमेवाग्रे नान्यद सदसत्परम. कुठला घेऊन बसला जन्म? त्यांच्याशिवाय दुसरं काहीही नाही, दुसरं काहीही नाही. हा अनुभव मी जर घेतला आणि जे जे दिसे भूत ते ते असे भगवंत, याचा अनुभव, याची देही याची डोळा, हे ब्रह्मदेवाने सांगितलेल्या स्तुतीमध्ये आहे.
अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, साध्या साध्या शब्दात सूत्रबद्ध केलेलं आहे. जे जे दिसे भूत ते ते असे भगवंत, याची जाणीव करून देण्यासाठी ब्रह्मदेव आपल्याला ही आठवण करून देतात आणि सांगतात आणि अशा प्रकारे स्तुती करतात. अशी स्तुती ही मला भागवतामध्ये ज्या स्तुती आहेत त्या पाठ झाल्या पाहिजेत. रामकृष्ण गोविंद.